नमस्कार विद्यार्थी मित्र, बी विभाग 1 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मित्रो, आपण अभ्यास करत आहोत बी विभाग 1 जिओग्राफी पेपर क्रमांक 1 त्यामधील टॉपिक क्रमांक 4 डेन्युडेशन म्हणजेच अनाच्छादन. आत्तापर्यंत विदारण म्हणजे काय, विदारणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत या संदर्भातली आपण माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर विदारणाचे प्रकार या संदर्भातही आपण माहिती घेतली होती. विदारणाचे एकूण 3 प्रकार पडतात. एक कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. कायिक विदारणाच्या संदर्भातलं आपल्याला ऑफलाईन लेक्चर झालेलं होतं की ज्याच्यामध्ये कायिक विदारण म्हणजे काय, कायिक विदारणाचे घटक कोणकोणते आहेत, जसं तापमान, पाणी गोठण्याची क्रिया, पर्जन्य, वारा, वनस्पती, प्राणी इत्यादी इत्यादी. त्यानंतर कायिक विदारणाचे प्रकार कण विखंडन, दल विखंडन, अनियमित विखंडन, खंड विखंडन ह्या गोष्टी आपल्याला झालेल्या होत्या. आता रासायनिक विदारण हाही आपण गेल्या वेळी ऑनलाईन टीचिंगमधून शिकवलेला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल. मी पुन्हा आता रिपीट करतो की विदारणाचा दुसरा प्रकार म्हणजेच रासायनिक विदारणच, यालाच इंग्रजीमध्ये केमिकल वेदरिंग असे म्हणतात. रासायनिक विदारणाचे घटक 2च आहेत मुख्य. एक पावसाचे पाणी आणि वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस किंवा वायू. याच्यामुळं भूपृष्ठावरती पावसाच्या पाण्याचा किंवा पाण्याचा आणि त्या पाण्यामध्ये मिसळलेल्या वायूंचा परिणाम होतो आणि खडक कमकुवत होतो, खडक ठिसूळ बनतो किंवा खडकाची तुटफूट होते. काही खडक पाण्यामध्ये विरघळले जातात. मग त्याला हे रासायनिक विदारणाचे 4 प्रकार आहेत. एक द्रवीकरण, भस्मीकरण, कार्बोनेशन आणि जल अपघटन. याच्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली होती. आज जे आपण पाहणार आहोत जैविक विदारण, बायोलॉजिकल वेदरिंग, हा विदारणाचा तिसरा प्रकार. पहिला प्रकार कायिक विदारण, दुसरा प्रकार रासायनिक विदारण आणि तिसरा जो प्रकार आहे विदारणाचा तो जैविक विदारण. आता जैविक विदारण म्हणजे काय, तर सजीवांच्याकडून ज्यावेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकाची तुटफूट होते सजीवांच्याकडून, त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या त्या विदारणास जैविक विदारण असे म्हणतात, बायोलॉजिकल वेदरिंग. मग आता हे जैविक घटक कोणकोणते आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर की ज्याची विभागणी ब्रॉडली मोठ्या भागामध्ये, मोठ्या ढोबळमानानं वनस्पती येतात, प्राणी येतात आणि मानव येतात. वनस्पती असंख्य प्रकारच्या आहेत, प्राणी असंख्य प्रकारचे आहेत, मानव असंख्य प्रकारचे नाही, एकच मानव आहे. पण ह्या मानवाच्या कृती मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे यांच्याकडून, वनस्पतीकडून असेल, प्राण्यांच्याकडून असेल किंवा मानवी कृत्यामुळं असेल, ज्यावेळी जमिनीची तुटफूट होते, खडकाची माती होते किंवा केली जाते किंवा खडकामध्ये बदल केला जातो, खडकाच्या गुणधर्मामध्ये काही वेळा बदल होतो, त्यालाच जैविक विदारण असे म्हणतात. आता हे 3 घटक मुख्य आहेत जैविक विदारणाचे घटक किंवा जैविक विदारण घडून आणणारे घटक की ज्याला आपण सजीव म्हणू. सजीवांच्यामुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील या खडकाची तुटफूट होते की ज्याचा समावेश जैविक विदारणामध्ये केला जातो. आता हे जैविक विदारणाचे प्रकार ह्या 3 घटकाला अनुसरूनच केलेले आहेत. जैविक विदारणाचे प्रकार. आता जैविक विदारणाचे प्रकार कोणकोणते जर असं तुम्ही म्हटलं तर ज्या जैविक घटकामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकाचे विदारण होते किंवा खडकाचे बारीक रेतीत रूपांतर होते त्याला आपण जैविक विदारण असे म्हणतो, किंवा त्या घटकामुळं झालेल्या विदारणास आपण त्या प्रकारचं विदारण असे म्हणतो. आता पहा, जैविक विदारणाचे मुख्य 3 प्रकार. एक वनस्पतीजन्य, 2 प्राणीजन्य आणि 3 मानवजन्य विदारण. वनस्पतीजन्य विदारण त्यालाच फ्लोरल वेदरिंग असं म्हणतात. प्राणीजन्य विदारणालाच फॉनल वेदरिंग असे म्हणतात आणि मानवजन्य विदारणाला
अँथ्रोपोजेनिक वेदरिंग असे म्हणतात. आता वनस्पतीजन्य वेदरिंग किंवा वनस्पतीजन्य विदारण, सुरुवातीलाच मी सांगितलं की हे जैविक घटक आहेत, वनस्पती, प्राणी आणि मानव, बरोबर. जर वनस्पतीपासून जर विदारण घडत असेल, विदारणाची क्रिया घडत असेल, तर त्या विदारणात वनस्पतीजन्य विदारण असे म्हणतात. आणि जर प्राण्यांच्याकडून विदारण घडत असेल तर त्याला प्राणीजन्य विदारण असे म्हणतात. आणि मानवाकडून जर विदारण घडलेलं असेल तर त्याला मानवजन्य विदारण असे म्हणतात. मग आपल्याला लक्षात आलं असेल की प्रत्येक ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हे 3 घटक, जैविक घटक आपला प्रभाव पाडतात. किंवा काही ठिकाणी वनस्पतीपासून विदारणाची क्रिया जास्त असते, काही ठिकाणी प्राण्यापासून विदारणाची क्रिया जास्त असते, तर काही ठिकाणी मानवापासून विदारणाची क्रिया जास्त असते. मग कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या घटकाकडून विदारण झालेलं आहे त्याला अनुसरून हे प्रकार पाडलेले आहेत. वनस्पतीजन्य, आता वनस्पतीजन्य म्हणजे काय की वनस्पतीमुळे विदारणाची क्रिया घडून आलेली असते. मग ही वनस्पतीमुळे कशी घडून येते, तर एक पहा, वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर रुजवली जातात. या मुळांचा आकार हळूहळू वाढत जातो. जसजशी वनस्पतींची वाढ होत जाईल तसतसं वनस्पतींच्या मुळांचा सुद्धा आकार वाढत जातो आणि त्या मुळांती खोलवरती रुजू लागतात किंवा खोलवरती जावं लागतात पृथ्वीच्या अंतर्गत भागात. त्यामुळं काय होतं की मुळांच्या मार्गामध्ये असणारी जमीन किंवा मुळांच्या मार्गामध्ये असणारा खडकसुद्धा ह्या वनस्पतींच्या मुळांमुळं दुभंगला जातो, त्याला तडे जातात. किंवा असंग एकसंग असणाऱ्या खडकामध्ये सुद्धा वनस्पतीची मुळे आत घुसण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी खडकाची तुटफूट होते. बऱ्याच वेळा ह्या वनस्पतींच्या मुळांमुळं ज्या ज्या ठिकाणी वनस्पती आहे त्या त्या ठिकाणची जमीन भुसभुशीत बनते आणि त्यामुळं मग त्या ठिकाणी विदारणाची क्रिया घडून आलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे वनस्पतींच्या मुळामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडक दुभंगला जातो, त्याची तुटफूट होते किंवा त्याचे तुकडे होतात किंवा तो ठिसूळ बनतो. त्यावेळी त्या ठिकाणी झालेली ती क्रिया म्हणजेच वनस्पतीजन्य विदारण होय. हा वनस्पतीच्या मुळापासून. दुसरं, काही वेळेला वनस्पतींचा पालापाचोळा असेल, फुलं असतील, ही जमिनीवरती पडलेली असतात. बऱ्याच वेळा काय की ऋतूनुसार वनस्पतींची पानगळी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग ज्यावेळी वनस्पतींचा पालापाचोळा जमिनीवरती पडलेला असतो त्यामुळं जमिनीच्या अंतर्गत भागातील उष्णता आणि वरून पडलेला वातावरणाचा दाब, त्याचबरोबर त्या ठिकाणी वनस्पतीमध्ये असणारा पाण्याचा अंश, यामुळं त्या ठिकाणी एक रासायनिक क्रिया होते. या वनस्पतीच्या पालापाचोळ्यापासून पालाशची निर्मिती होते, एका सेंद्रिय द्रव्याची निर्मिती होते आणि हा सेंद्रिय पदार्थ ज्यावेळी जमिनीशी किंवा खडकाशी संपर्कामध्ये येतो त्यावेळी त्या खडकातील गुणधर्म बदलतात किंवा तो खडक थोडासा ठिसूळ बनतो. ज्यावेळी अशा प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण खडकामध्ये होऊन, मातीमध्ये, मृदेमध्ये होऊन, ज्यावेळी मृदेतील किंवा खडकातील गुणधर्म बदललेले असतात त्यावेळी त्या ठिकाणी झालेले ते जैविक रासायनिक विदारण असे म्हणतात. म्हणजे वनस्पतीपासून झालेलं हे विदारण आहे. दुसरा प्रकार जो आहे तो प्राणीजन्य विदारण, फॉनल वेदरिंग. आता प्राणीजन्य विदारण म्हणजे काय की प्राण्यामुळं खडकाचे झालेले विदारण. आता प्राण्यामुळं कसं होते पहा, आपल्याकडं शेतकरी पशुपालन करतो, जनावरं पाळतो किंवा मेंढ्या पाळतो, शेळ्या पाळतो किंवा अन्य प्रकारची कोणतीही जनावरं माणूस पाळतो, पाळीव प्राणी. आपल्याकडे त्याचं प्रमाण कमी आहे, पण जर तुम्ही समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये गेला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. ह्या अशा पाळीव प्राण्यांना
गवताळ कुरणामध्ये सोडलं जातं चरण्यासाठी, किंवा गवताळ कुरणाचा या प्राण्यांच्या चराईसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे प्राणी ज्यावेळी हे अशा गवताळ कुरणामध्ये चरतात त्यावेळी त्यांच्या पायांच्या नखामुळे जमिनीचा पापुद्रा अलग होतो. तिथं विदारण क्रियेत घडून आलेले आपल्याला पाहावयास मिळते. बरेचसे जे प्राणी आहेत ते प्राणी जमीन पोखरतात, किंवा काही प्राणी बिळामध्ये राहतात. मुंग्यांचं वारूळ जर आपण पाहिला तर मोठा गांडूळ, किंवा ससा आहे, खेकडा आहे, किंवा वेगवेगळ्या घुश्या आहेत, उंदीर आहेत, हे जमीन पोखरतात. यांच्यामुळं अशा प्रकारचे जे प्राणी आहेत, या प्राण्यामुळं ज्या ठिकाणी जमीन पोखरली जाते, ज्या ठिकाणी बिळांची निर्मिती केली जाते, ज्या ठिकाणी खडक फोडला जातो, ही जी क्रिया आहे ती क्रिया प्राण्यांच्याकडून घडून आलेली असते. म्हणून त्या ठिकाणी झालेले ते खडकाचे विदारण आहे, त्या विदारणास प्राणीजन्य विदारण असे म्हणतात. बऱ्याचशा प्राण्यांना काय की सवय असते जमिनीमध्ये राहण्याची, किंवा जमिनीमध्ये अन्नाचा साठा करून ठेवण्यासाठी. उंदीर, घुशी हे काय करतात, त्यांना वर्षभर पुरेल इतकं अन्न आपल्या बिळामध्ये नेऊन ते साठवून ठेवत असतात. तिथं त्यांनी कोठार तयार केलेलं असतं, त्यांनी त्यांचं स्वतःचं घर तयार केलेलं असतं, जमीन पोखरलेली असते, खडक पोखरलेला असतो. ते एक प्रकारचं विदारणच आहे. म्हणजे कोणत्याही कारणासाठी, त्यांना निवासासाठी असेल किंवा अन्नाचा साठा करून ठेवण्यासाठी असेल, जमिनीमध्ये त्यांनी जमीन उखरलेली असते, त्यालाच विदारण असे आपण म्हणतो. हे मानवाच्या वेगवेगळ्या कृती आहेत. ह्या मानवाच्या वेगवेगळ्या कृतीमुळं खडक दुभंगला जातो, किंवा खडकाचे बारीक रेतीत मातीत रूपांतर केले जाते. त्यावेळी त्याला त्या ठिकाणी झालेले त्या विदारणास मानवजन्य विदारण असे म्हणतात. मानवाला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी असंख्य प्रकारच्या कृती कराव्या लागतात, असंख्य प्रकारचे व्यवसाय करावे लागतात. मानवाचा दैनंदिन जीवनाशी जमिनीचा फार महत्त्वाचा सहसंबंध येतो. या जमिनीवरती मानव अनेक प्रकारच्या क्रिया करत असतो. उदाहरणार्थ घर बांधतो, शेती बांधतो, रस्ते काढतो, लोहमार्ग आखतो, किंवा विहिरी खणतो, कूपनलिका खणतो, खनिजाचं उत्खनन करतो, किंवा कारखाने बांधतो, कालवे काढतो. हे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती ज्या आहेत, ह्या सगळ्या कृती मानव जमिनीवरती करत असतो, आणि त्यासाठी त्याला जमिनीमध्ये उकरावं लागतं, जमीन फोडावी लागते. त्यामुळं मग त्या ठिकाणी ह्या मानवी कृत्यामुळं ज्यावेळी एखाद्या प्रदेशातील खडकाची तुटफूट केली जाते, एखाद्या प्रदेशातील जमिनीची पोखरणी केली जाते, त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या त्या कृतीस मानवजन्य विदारण असे म्हणतात. म्हणजे मानव पहा, शेतीचं क्षेत्र आजही आपल्याला वाढलेलं पाहावयास मिळते, पण प्राचीन काळामध्ये सगळीकडे शेती केली जात नव्हती, पडीक जमीन होते. बऱ्याच ठिकाणी जमिनीला उतार जास्त होता, किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये आता शेती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. पूर्वी त्या ठिकाणी शेती केली जात नव्हती. मग हे पर्वतीय प्रदेश, पायऱ्याची शेती आपण केलेली पाहतो, की ज्या ठिकाणी नैसर्गिक उतार कमी केला जातो. म्हणजे हे पर्वतीय प्रदेशामध्ये शेती करणं, ते एक प्रकारचं त्या ठिकाणी खडकाचं विदारण केलेलंच आपल्याला पाहावयास मिळतं. घरं बांधण्यासाठी घरांचा पाया काढण्यासाठी जमीन उकरावी लागते. पाण्यासाठी विहीर काढताना जमीन आपल्याला उकरावी लागते, किंवा ड्रिलिंग करावं लागतं कूपनलिका काढण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारची खनिजं पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आहेत, त्या खनिजांचं उत्खनन करण्यासाठी जमिनीमध्ये खोलवर उत्खनन करावं लागतं. हे सगळं करत असताना खडक फोडला जातो.
म्हणजेच ते खडकाचे विदारण होते. म्हणजे हे मानवी कृत्यामुळं अशा प्रकारे खडकाची तुटफूट केली जाते, म्हणजे जमिनीचं विदारण केलं जातं, खडकाचं विदारण केलं जातं. त्यालाच मानवजन्य विदारण असे म्हणतात. मित्रो, जैविक विदारणामध्ये हे 3 प्रकार आहेत: वनस्पतीजन्य विदारण, प्राणीजन्य विदारण आणि मानवजन्य विदारण. याच्यामध्ये एकच की ज्या घटकामुळं विदारणाची क्रिया घडून येते त्या घटकाला त्या विदारणाचं नाव दिलेलं असतं. ओके विद्यार्थी मित्र, जैविक विदारण हा एक भाग या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. पुढील तासाला आपण अपक्षय चक्र ही पुढची संकल्पना पाहणार आहोत. तुम्ही ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार. थँक्यू व्हेरी मच.